माझी नका कौतुक करू माझं. माझं कौतुक नका करू. मला मला तुमचं चांगुलपणा सहन होत नाही. आजी मी खूप वाईट आहे. मी खूप वाईट आहे. नाही तू उठ उठ उठ. माझ्या पायाशी तुझी जागा नाही. उठ 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 उठ. तू इथे बस, इथे बस, इथे बस. बस 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 इथे बस 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 बस. काय झालंय? काय झालं? आजी माझ्या हातून ना खूप मोठी चूक झाली. मला माफ कराल तुम्ही. मी तुम्हाला, तुमच्या घराला, आपल्या स्वानंतीला, मुख्य म्हणजे तुमच्या विश्वासाला मातीमोल करून टाकलं. आजी मला माफ करा. शांत बाळा. काय झालंय मला नीट सांगशील का? म्हणजे कसली चूक हा? आणि आपल्याला का निस्तिरता येणार नाहीये? स्वानंदी बद्दल काय बोलत होतीस? सांगते, सगळं सविस्तर सांगते. सांगायलाच लागणार ना मला. आजी आपण जेव्हा स्वतःसाठी खड्डा खणतो आणि आपण त्यात जाऊन पडतो ना तेव्हा लागतं आपल्याला. पण जेव्हा आपण आपल्या शत्रूसाठी खड्डा खणतो आणि त्यात आपले जाऊन पडतात ना तेव्हा खूप वेदना होतात. आजी आजी मला तुमची खूप काळजी वाटते. ए वेडाबाई, तू शांत हो बघू. माझी काळजी नको करूस ग. अगं मी या घरात सगळ्यात मोठी आहे. आणि घरातली मोठी माणसं म्हणजे वडाच्या झाडासारखी असतात बघ. वडाला हात लावायची काळाची सुद्धा हिंमत होत नाही. कारण जमिनीत ऋतून पुन्हा उगवण्याची शक्ती असते त्यात. माझ्या एवढं लक्षात आलंय की तुला स्वानंदी बद्दल मला काहीतरी सांगायचं. मोकळ्या मनानं सांग. अगदी ती माझ्यापासून काहीतरी लपवते हे माझ्याही लक्षात आलंय. पाणी 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 की बघू. घे, घे, घे. आता सांग काय झालंय? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?